शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे भीमा कृषी प्रदर्शनात आवाहन. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणून शेती विकसित करण्यावर भर देणे आवश्यक असून यासाठी सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे लोकांच्या आरोग्य सुरक्षतेसाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीवर भर द्यावा असं आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी भीमा कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी शेतकऱ्यांना केलं. शुक्रवारी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते भीमा कृषी प्रदर्शनाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धैर्यशील माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या समोर शेतीशिवाय दुसरा कोणताच व्यवसाय नाही. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे हे आमच्या ध्यानात आहे. मात्र आता शेतीमध्ये विकासावर अधिक भर देणं शेतकऱ्यांनी आवश्यक आहे. त्यासाठी अशी प्रदर्शने महत्त्वपूर्ण असून नवनवीन तंत्रज्ञान उपयोग करून शेती कशी करावी यावर धोरणे राबवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं सांगितलं. शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. डायरेक्ट थेट त्यांच्या खात्यामध्ये डेबिटद्वारे रक्कम देण्यासाठी ही महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी कोल्हापूरच्या दोन्ही खासदारांना सोबत घेऊन केंद्रीय पातळीवर आम्ही चर्चा करणार आहोत असं आश्वासन कृषी मंत्री कोकाटे यांनी दिलं. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी बोलताना गेली 17 वर्षापासून भीमा कृषी व पशु प्रदर्शन मधून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त शेतीपूरक माहिती साधने विक्री व खरेदी करता येत आहेत. प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक संधी उपलब्ध झाल्या असून 4 दिवसांमध्ये मोठी उलाढाल प्रदर्शनाच्या माध्यमातून होत असते आणि शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान पाहावयास खरेदी करता येतं असं सांगितलं. ग्रामीण भागामध्ये उत्कृष्टरित्या पशुवैद्यकीय सेवा व लंपी रोगाच्या प्रादुर्भावामध्ये चांगल्या रीतीने सेवा आणि पशुधन दुग्ध उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने प्रशासकीय कामगिरी केली आहे. अशा व्यक्तींना भीमा गुणवंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी भीमा कृषी प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार सुरेश हालवणकर, माजी आमदार भरमू पाटील, जिल्हाधिकारी अमोल एडगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त श्रीमंत के मंजुलक्ष्मी, भागीरथी महिला संस्था अध्यक्ष सौ अरुंधती महाडिक, भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष भाजप महानगर कोल्हापूर विजय जाधव, ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष भाजपा नाताजी पाटील, ग्रामीण पूर्व जिल्हाध्यक्ष भाजप राजवर्धन निंबाळकर, भाजप कोल्हापूर महानगर महिला जिल्हाध्यक्ष रूपाराणी निकम, प्राध्यापक अनिता चौगुले, पुष्पा पाटील, काळाचे उपाध्यक्ष राहुल चोरडिया, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर प्रमोद बाबर उपस्थित होते. भीमा सहकारी साखर कारखाना चेअरमन विश्वजित महाडिक यांनी उपस्थितांचे आभार मानले. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.